रामकृष्ण हरी. मित्रांनो, तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला 99 नंबरच्या अभंगाचं निरूपण आज आपण पाहणार आहोत. मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हेच ऑडिओ पहा असं नाही. याच्या अगोदर हरिपाठ, त्याच्यानंतर पसायदान, ज्ञानेश्वरी याच्यावरचे सुद्धा निरूपण त्या चॅनलवर आहे. तुम्ही अवश्य पहा आणि इतरांनाही पाठवा. आजचा अभंग आहे, खूप सुंदर आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही. बंधनापासून उकलिल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रेत. याचा सरळ अर्थ एकदा समजून सांगतो. तुकाराम महाराज सांगतात की विठ्ठल बोलावा, विठ्ठल पहावा आणि जीवभावाने विठ्ठलच प्रिय करावा. या सोसानेच आपण म्हणतो ना, एखाद्याला काय सोस आहे म्हणजे एखाद्याला आवड आहे, या आवडीनेच मन हावभरी झालेले आहे आणि तेथूनच ते परत संसाराकडे येत नाही. संसार बंधनाच्या गाठी तुटल्यामुळं मी मोकळा झालो आहे आणि सावकाशपणे हरीला मिठी मारता आली. तुकाराम महाराज शेवटी सांगतात की अंतःकरण हे विठ्ठल रूपाने भरून गेल्यामुळं काम क्रोध या भावना अंतःकरणातून निघून गेल्या आहेत. याचं निरूपण समजून सांगतो की अंतःकरणात सदैव विठ्ठल असला म्हणजे परमेश्वर असला तर मनुष्याची काय अवस्था होते याचे वर्णन तुकाराम महाराज या अभंगामध्ये करत आहेत. की सामान्य जणांना अनेक वेळा भक्ती करायची इच्छा असते, पण काय करावं नाही का. भक्ती करायची म्हणजे काय करायचं, तर मग लोकांना वाटतं रोज देवपूजा करा, नाही मग उपास करा, कडक उपास करा, 16 सोमवार करा, म्हणजे आपण देवाची भक्ती करत आहोत असं त्यांना वाटतं. पण ॲक्च्युली देव त्या असल्या गोष्टींनी प्रसन्न होत नाहीत. मी मागं पण अनेक अभंगात सांगितले की देवाला भावप्रिय असतो. देवाशी आपण किती अनुसंधान बांधतो याला आपल्या भगवंताकडे महत्त्व असतं. त्याच्यामुळे उपास तापास देवपूजा यांनी देव प्रसन्न होतो असं नाही. तर परमेश्वराचं नामस्मरण सतत करायचं. जिथं जाऊ तिथं विठ्ठलच आपल्याला दिसला पाहिजे. चराचरामध्ये भगवंत आहे. त्याच्यामुळे ज्या त्या गोष्टीकडे आपण पाहू त्या त्या गोष्टीकडे आपल्याला भगवंत दिसला पाहिजे. त्या ठिकाणी विठ्ठलाचं रूप शोधायचं आणि मग हृदयातून विठ्ठलाचं प्रेम निर्माण झालं की हीच खरी भक्ती होय. जे आपल्याला सतत एखाद्या गोष्टीची आठवण आली की जसं आपलं प्रेम लक्षात येतं की आपल्याला मुलगा आहे परदेशी गेला, रोज त्याची आठवण येते, म्हणजे आपलं प्रेम असतं म्हणून. तसं भगवंताविषयी सुद्धा आपलं प्रेम असलं पाहिजे की आपल्याला रोज भगवंताची आठवण क्षणोक्षणी आली पाहिजे. तुकाराम महाराज सुद्धा एका अभंगात सांगतात विठ्ठल गीती गावा, विठ्ठल चित्ती घ्यावा, विठ्ठल उभा पहावा विटेवर. सतत चित्तामध्ये भगवंत पाहिजे नाही का. आता सर्व हृदय विठ्ठलाच्या नामाने प्रेमाने भरून गेले की एक अवर्णनीय आनंदाचा अनुभव माणसाला येतो. आता हा अनुभव सांगून समजत नाही, हा आनंद घेण्याचा अनुभव आहे की आपण भगवंताचं सतत नामस्मरण केलं की आपल्या हृदयामध्ये भगवंताची मूर्ती प्रगट होते आणि तो जो आनंद आहे तो सगळा शरीरभर मनामध्ये पसरून जातो. भूक लागत नाही, तहान लागत नाही, मन एकाग्र होऊन जातं. तर हा अनुभव जो आहे की भगवंत हृदयात प्रगट होणं म्हणजे काय आनंद आहे हा फक्त ज्याचा त्यांनीच घ्यायचा असतो. तुकाराम महाराजांना हा अनुभव आलेला आहे म्हणून तर त्यांनी हा अभंगाचं आपल्याला रचना केलेली आहे. नारद भक्ती स्वरूपा सूत्रामध्ये सुद्धा नारद मुनी सांगतात स्वातरिमन परम प्रेम रूपा. म्हणजे काय तर विठ्ठल जीवा भावे, विठ्ठल मनापासून प्रेम करा, त्याचाच हा अर्थ की भगवंत काय तर प्रेम स्वरूपा, अत्यंत प्रेमाचं स्वरूप त्याला असलं पाहिजे. भगवंतावर अत्यंत प्रेम असलं पाहिजे. म्हणजे गंध लावताना सुद्धा इतकं छान नाजूक लावावं, फुलं वाहताना एकदम सुंदर व्हावं, एखाद्या
खराब झालेलं फूल नको नको, माझ्या विठ्ठलाला नको, ही भावना मनात जागृत झाली पाहिजे. जेवणाची वेळ झाली, भगवंताला पहिलं नैवेद्य दाखवा, विठ्ठल देवाचं नाव घ्यावं, भगवंता तुझ्या कृपेने जेवतो, आता तू पण सुरुवात कर. आपल्या ताटात जेवायला बोलवा भगवंताला, ही भक्ती होय, नाही का? पूजा प्रेम भरानी का, एक कर्तव्य म्हणून करू नका. किंवा त्याला देव घरात आहेत, मग पूजा केल्याशिवाय बाहेर गेलेलं बरं नाही वाटत, त्याला केली पाहिजे. पण पूजा करताना मनामध्ये भगवंताचे पाहिजे, की आपण भगवंताला स्नान घालतोय, भगवंताला हळूच पुसतो. आपल्या मुलाला कसं, लहान मुलाला आपण पुसतो तसं हळूवार पुसलं पाहिजे, त्याला छान कपडे घातले पाहिजे, नाही का? त्याला सजवलं पाहिजे. लोकांना वाटतं काय आहे ना, शास्त्रामध्ये उल्लेख आहे की भगवंताला काहीच लागत नाही. पण काही लागत नाही म्हणजे तुमच्याजवळ नसलं तर त्याला देऊ नका, पण तुमची ऐपत असलं तर तुम्ही सजवलं पाहिजे, नाही का? हा आनंद आपल्याला होतो. लहान मुलाला सजवलं आपण, लहान मुलाला काय करते आई, आंघोळ घालते, छान जबलं टोपी घालते, पावडर लावते, त्याला टिकली लावते, नाही का, काजळाचं टीट लावते, आणि मग स्वतःच हसते, किती छान दिसतं माझं बाळ. बाळाला काय समजतं का मला काय काय केलं, नाही समजत, पण आईला आनंद होतो. तसं भगवंताला सजवताना आपल्याला आनंद झाला पाहिजे, की माझा भगवंताला मी कसं सजवतो. आणि तो आनंद घ्यायचा असेल तर मनामध्ये प्रेम भावना असणं अत्यंत गरजेचं आहे. सनई चौघडा प्रसाद यांनी देव प्रसन्न होत नाही खरे, पण ज्याची ऐपत आहे त्यांनी या सगळ्या गोष्टी करायला सुद्धा हरकत नाही. तो ज्ञानेश्वरी भगवान श्रीकृष्णादा, अर्जुना माझ्या ठाई आपले विण संरसून आहे, मी उपचारी कोणाही ना कळेना. हेर पत्र पुष्प फळ हे भजाशी मिस केवळ, वाचून आमचा लाग भक्त. पत्र पुष्प फळ काय, भजायचं कारण आहे, पण काय पाहिजे, आपले विण संरसून आहे, आपलेपणा पाहिजे, प्रेम पाहिजे. देवाला प्रेमाचा भोकेला आहे. आपण सुद्धा माणसाला काय असतं, एखादा मित्र गरीब आहे पण प्रेमाने आपल्याला जवळ करतो, अर्धा कप चहा पाजतो, तर तो आपल्याला आवडायला लागतो. एखादा मित्र खूप श्रीमंत आला, काय आला तू, बरोबर, यांना नाश्ता पोहे द्या, तू बस मी जरा फोनवर बोलतो. तर आपल्याला ते नाश्ता पोहे गोड वाटत नाहीत, मग आपण त्याच्याकडे जाणं टाळतो. तर आपण गेले का कायम बिझी असतं, आपण गेल्या की नीट बोलत नाही, नुसतं खायला प्यायला देतो, काही आपल्याला गरज नाही. आपल्याला जर हे समजतं तर देवाला तर किती समजत असेल, नाही का? म्हणून जेथे भक्तीची परिसीमा होते, अत्यंत प्रेमाने परमेश्वराचं नामस्मरण करतो, त्याला पूजा करतो, आपण पोथी वाचतो, पोथी वाचताना तल्लीन होऊन जातो, की प्रवचनाला जातो, प्रवचन ऐकताना आपल्या डोळ्यासमोर भगवंत उभा राहतो, भगवंत सांगतात ते की अशी परिसीमा झाली की त्या सुखामध्येच आपलं मन रमायला लागतं, आणि मग ते संसाराकडे वळत नाही. ते संसारातल्या ज्या गोष्टी आहेत, किरकोळ किरकोळ, की तुम्हाला भारीच कपडे आणा, मला भारीच साडी घ्या, मला बायकोच बोलली, मला पोरगं चाल, कशामध्ये सुद्धा इंटरेस्ट वाटत नाही. कर्तव्य तर आपण करत राहतो, पण त्या गोष्टीमध्ये आनंद राहत नाही. सगळं मन भगवंताकडं लागून राहायचं. येथे प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, तये खेची आरे दिंडीमा सांसारिक आहे. भक्तिरसाचं जो महत्त्वाचं उदाहरण ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते, येथ प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा. जिथं भक्तीची परिसीमा होते, रात्रंदिवस आपल्याला भगवंतच आठवतो, तेथे भेटे माऊली आत्मा. तिथं परमेश्वर आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला काय समजून सांगतात ते, की या विठ्ठलाच्या नामस्मरणाने संसाराच्या ज्या गाठी असतात त्या आपोआप सैल होतात. आपल्या संसारातलं लक्ष कमी व्हायला आपण नेहमी संसार सोडा असं नाही, संसारात जीव गुंतवू नका. मग तो जीव गुंतवणं हळूहळू आपल्याला कमी होतं, त्या संसारातल्या सुखातलं भांडणातलं आनंद वाटेनासं होतं, भगवंताकडे जीव आपला ओढायला लागतो. मग मायेमुळं आपल्याला जे खोटं सुख, हेच सुख वाटायला लागतं, ते आपल्या लक्षात येते व ते खरं सुख नाही आहे. भगवंताच्या नामस्मरणामध्येच खरं सुख आपल्याला आहे. तुकाराम महाराज शेवटी आपल्याला काय सांगतात ते, की हा संपूर्ण देह विठ्ठलाच्या नामस्मरणाने भरला गेला. लोक असं वर्णन करतात की तुकाराम महाराज झोपले तरी त्यांच्या शरीरातून विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरणाचा आवाज येत असे. इतकं त्यांचं म्हणजे झोपल्यानंतर सुद्धा पेशी न पेशी भगवंताचं नामस्मरण घेत असे.
तर हा देह विठ्ठल नामस्मरणाने भरला गेल्यामुळं काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे जे षडरूपू आहेत हे सगळे आपण हतबल होतात, नाहीसे होतात. आपल्या हातून पापकर्म घडत नाही अनेक, नाही का. आता हे काम, क्रोध, लोभ जे आहेत हे महत्त्वाचे दोष आहेत. हे दोष प्रत्येकाने टाळले पाहिजे. भक्ती करताना आपल्याला या गोष्टी टाळाव्या लागतात. भगवान श्रीकृष्ण भागवत कथेमध्ये सांगतात, श्रीमद भागवत कथेत, त्रिविधम नरकस्य द्वारम नाशनम आत्मनः. 3 दोष आहेत जे नरकामध्ये आपल्याला टाकतात. कोणते? काम, क्रोध, तथा लोभा तस्मान् देयम त्रयम तज. काम, क्रोध, लोभ हे 3 आहेत. म्हणून प्रत्येकाने काय करावं? या गोष्टींचा, तिघांचा त्याग करावा. काया वचे मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधीना. तुकाराम महाराज सांगतात की काया वाचा मने झाला विष्णुदास. काया वाचा मनाने आपण म्हणजे शरीराने देवाची पूजा करायची, मनाने देवाचं स्मरण करायचं, तोंडाने भगवंताचं नामस्मरण करायचं. म्हणजे काया वाचा मनाने आपण भगवंताकडे गेलो की आपल्याला सगळे दोष आपले नाहीसे होतात. म्हणून सांसारिक सुख भोगण्याच्या मागं न लागता आपण भगवंताच्या नामस्मरणाला थोडासा जरी वेळ दिला की हळूहळू तो हृदयामध्ये नामस्मरण भिरायला लागतं आणि अवर्णनीय आनंदाचा लाभ आपल्याला होतो. संसार सोडा असं कधीही कोणीही सांगितलेलं नाही. बायका मुलांची काळजी घ्या, संसार करा, नोकरी करा, व्यवसाय करा, पण प्रत्येक क्षणी भगवंताची आठवण ठेवा. त्याच्या कृपेने तुम्हाला मिळतं याची तुम्ही जाणीव ठेवा. नाहीतर रंकाचा राव व्हायला वेळ लागत नाही, रावाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. फक्त भगवंताची कृपा सदैव राहिली पाहिजे, आपल्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून रामकृष्ण हरीचा जप सदैव करत. आज आपण इथं थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी.